गणित हा विषय समजून घ्यायचा आहे. कोणता विषय? गणित. ओके. आमचा तो ब्रिलियंट इंजिनियर कुठे गेलाय? आदर्श का काय तो? नाही, देवेश तर नाही, त्याचा जो सहकारी आहे तो सार्थक. सार्थक सार्थक नावाचा आमचा हुशार. अच्छा, दिसला का? लय बारीक आहे तो. चला समजून घेऊया आता आपण. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. हा, ओके. चला, या ठिकाणी चित्रलेखा या प्रकरणामध्ये उदाहरण संग्रह बघायचा आपला 22 इयत्ता 5वीचं 52 हे उदाहरण संग्रह 52 इयत्ता 5वीचं प्रकरण आहे. आपल्याला समजून घ्यायचं. तर याचं नाव काय आहे? चित्रलेखा असं नाव आहे. आपलं चित्र काढून सरी काय करणार, ज्याप्रमाणे आपण काय तयार करतो, आलेख तयार करतोय का, तसंच प्रकारचे इथे एक आलेख आहे. आलेख म्हणण्यापेक्षा आपलं चित्रालेखा चित्र काढायचं आहे. एक लक्षात ठेवा. गणित काय दिलंय? एका गोदामात, कशात? एका गोदामात विविध प्रकारच्या धान्याचा साठा खालील प्रमाणे आहे. दिलेल्या सांख्यिकी माहितीवरून चित्रलेखा, वारंवार चित्रलेखा तयार करा. चित्रासारखं लेख म्हणजे चित्रासारखे लेखा, चित्रलेखा चित्रासारखे आलेखच आपल्याला काढायचा. या ठिकाणी आपल्याला जो आहे ते या ठिकाणी आलेखच दिलेला आहे. आलेख असं काय काय आहे? धान्य दिले आणि या ठिकाणी पोती दिली. धान्य काय काय आहे? तिथं तांदूळ दिलाय, त्या तांदळाच्या पोते आहेत 40. ओके. गहू दिलाय, गव्हाचे पोते आहेत 56. बाजरी दिली, बाजरीची पोती आहे 8. त्यानंतर इथं ज्वारी दिली, ज्वारीची पोती दिली या ठिकाणी 32. ओके. मग आता ह्या ठिकाणी काय करूया, हे फक्त एक गणित आहे. तुम्ही खाली काढायचं. मी ज्यावेळेस करेल त्यावेळेस तुम्हाला करत असताना इथंच करत बसू नका. तर ह्याच ठिकाणी आपल्याला हा जो आहे हाच आलेख काय करायचा, तुम्ही हा आलेख इथे वाढून घेत चालायचा. ठीक आहे, थोडस वाढून घेत चाला. मी सांगेन त्यावेळेस तुम्ही करायचं. कसं आहे ते? मग या ठिकाणी आपण जर बघितलं, आता तांदूळाच्या ज्या गोण्या आहेत किंवा पुत्या ती 40 आहे, गव्हाची 56 आहे, बाजरीची 8 आहे, ज्वारीची 32 आहे. आता या ठिकाणी तुम्ही 40, 56, 8 आणि 32 या संख्येकडे जर बघितलं, आता त्यांनी काय सांगितलंय आपल्याला? चित्रलेखा तयार करा. ते चित्र काढायचे आपल्याला. म्हणजे चित्र काढायचंय म्हटल्यानंतर काय झालं, आपल्या या ठिकाणी पोती आहे, डायरेक्ट पोती 40 पोती काढायची सांगितली. आपण 40 पोती चित्र 40 पोती काढायची म्हणजे वही भरून 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 पुरणार नाही ते. ठीक आहे, ते पुरणार नाही. मग त्यासाठी आपलं थोडस एक लॉजिक, एक गणितीय सूत्र किंवा आपलं समजून घेणं गरजेचं आहे. तर मग या ठिकाणी 40, 56, 8 आणि 32 या संख्येकडे तुम्ही लक्षपूर्वक पाहत असताना या संख्या नेमक्या कशाच्या पाड्यात दिसतात बरं? या सगळ्या संख्या सर 8च्या पाड्यात. व्हेरी गुड. या सगळ्या संख्या कशाच्या पाड्यात आहे? 8च्या पाड्यात. 8 1 8 2 16 8 3 8 4 32 8 5 40 8 6 8 7 56. बरोबर आहे, माझ्यासाठी 56. मग आपण काय करायचंय? या ठिकाणी प्रमाण ठरवून घ्यायचं. ठीक आहे, या ठिकाणी प्रमाण ठरवून घ्यायचं. प्रमाण काय करायचं आपण? या ठिकाणी प्रमाण ठरवून घ्यायचं. समजून घ्या, एक 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 काय एक एक गोणी किंवा एक पोता बरोबर. समजून घ्या किती? एक पोतं म्हणजे समजून घ्या 8. जे काय 8 पंचे किती आलं? 40. म्हणजे आपलं गोण्या किती काढावं लागेल या ठिकाणी? 5. ओके. मग तुम्हाला या ठिकाणी 5 गोण्या काढायच्या, चित्रलेखा तयार करायच्या. ओके. तुम्हाला चित्र तुम्ही खाली करणार याच्या पुढे. मग तुम्ही 5 जे आहे तुम्ही काय करायचं? 5 गोण्या ज्या आहेत तुम्ही इकडे काढणार, इथं काढणार. मग या ठिकाणी तुम्हाला 5 गोण्या काढायच्या. वाढत चाललं तुम्हाला समजावं म्हणून बरं का, मांडत चालेल. मग या ठिकाणी तुम्हाला जे काय तुम्ही जर समजा 4-5 गोण्या ज्या आहेत या ठिकाणी 5 गोणी तुम्ही या ठिकाणी काढणार. या ठिकाणी अशी 2 या ठिकाणी. ठीक आहे, 3 4 तुम्हाला जसे जमेल तसं 5. म्हणजे 1 2 3 4 5 हे झालं तुमचं चित्रलेखा. मग या ठिकाणी
गव्हाच्या गोण्या 56 आहे, म्हणजे त्याचं जे काय आपण प्रमाण घेतलं या ठिकाणी, म्हणजे एक पोत बरोबर 8 गोण्या वगैरे जे आहे तर या स्वरूपात होते. मग त्या ठिकाणी मग 8 56 झालंय, म्हणजे या ठिकाणी 56 जे काही पोती आहेत ती जी आहे त्याच्या प्रमाणानुसार मग आपल्याला या ठिकाणी किती काढावं लागेल? 7 काढावं लागतील. म्हणजे 7 गोण्या ज्या आहेत तुम्हाला किती गोण्या काढणं या ठिकाणी 7 या ठिकाणी तुम्हाला 7 गोण्या काढाव्या लागतील. किती गोण्या इथं जर बघितलं आता इथं हे आहे 8च आहे, म्हणजेच 8 गुणीला 1 म्हणजे एकच गोणी म्हणजे 8 आलंय, म्हणजे तुम्हाला किती गोणी काढावी लागेल? 1 गोणी. तुम्हाला 1 गोणी या ठिकाणी काढावी लागेल. ओके. त्याच्यानंतर इथं 32 आहे, म्हणजे किती 8 किती 32 32 तुझं जे 32 किलोचं आहे आणि तुम्हाला किती काढावं लागेल या ठिकाणी? 4. किती काढावं लागेल? 4. मग या ठिकाणी तुम्हाला 4 गोण्या ज्या आहेत तुम्हाला 4 गोण्या तुम्हाला या ठिकाणी काढाव्या लागतील. ठीक आहे. अशा स्वरूपामध्ये चित्रलेखा जी आहे काय सांगते की एका गोदामात विविध प्रकारच्या धान्याचा साठा खालीलप्रमाणे दिलेला आहे. सांख्यिकी माहितीवरून चित्रलेखा तयार करायचं. तर या ठिकाणी दिलेल्या संख्या धान्य आहे, पोती आहे, या ठिकाणी धान्य तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी हे दिलेलं आहे. मग पोती ज्या आहेत त्या तांदूळाच्या पोत्या 40 आहे, गव्हाच्या 56 आहे, बाजरीच्या 8 आहेत आणि ज्वारीच्या 32 आहे. मग नेमकं काय गड्या याच्याकडे जर बघितलं 32, 8, 56, 40 मग इकडे कोणत्या पाड्यामध्ये येतात? 8च्या पाड्यामध्ये सर्व संख्या येतात. म्हणजे 8 चोक 32 येतं, 8 एक 8 होतं, 8 56 आणि 8 म्हणजे 40 पण होते. मग या ठिकाणी काय करतोय आपण? मग या ठिकाणी प्रमाण ठरवतोय, म्हणजे 1 गुणी 1 होतो बरोबर त्याचं जे प्रमाण आहे तर 8 असं आपण या ठिकाणी घेऊन टाकल्यानंतर मग आपल्याला बघायला गेल्यानंतर मग 8 घेतल्यानंतर जर घेतला आपण तर मग 40ला दिलं तर 8 म्हणजे 40 म्हणजे या ठिकाणी 5 गोण्या आपल्याला काढावं लागतात. 56 म्हणलं तर 8 56 हे 7 गोण्या आपल्याला काढावं लागतील. नंतर 8ची एकच गोणी म्हणजे तर आपण 1 गोणी काढलेली आहे. नंतर 8 चोक 32 या ठिकाणी 4 गोण्या आपण या ठिकाणी काढलेल्या आहेत. या स्वरूपामध्ये गणित तुम्हाला दिलेलं असेल ते तुम्हाला करावं लागेल. ओके.